प्यारे बच्चे, आप सब ठीक है ना? खुशी है ना? एक बार फिर से आप सबका स्वागत। पिछली कक्षा में हमने क्या पढ़ा? हमने एक कविता सुनी, हम सब सुमन एक उपवन के। ये कविता किसने लिखी? द्वारिका प्रसाद महेश्वरी। द्वारिका प्रसाद महेश्वरी की एक सुंदर कविता है, हम सब सुमन एक उपवन के। इसकी पहली पंक्तियां हमने पिछली कक्षा में पढ़ी। इसका आशय क्या था? हम सब एक उपवन के फूल है, सब मिलकर उपवन की शोभा बढ़ाते हैं। पिछली कक्षा में हमने पहली पंक्तियां पढ़ी, आप लोगों ने कविता पढ़ा? अच्छा, अगली पंक्तियां देखिए। रंग रंग के रूप हमारे अलग अलग है, क्यारे क्यारे, लेकिन हम सबसे मिलकर ही इस उपवन की शोभा सारी। एक हमारा माली, हम सब रहते नीचे एक गगन के, हम सब सुमन एक उपवन के। सूरज एक हमारा, जिसकी किरणों उसकी कली खिलाती, एक हमारा चांद चांदनी, जिसकी हम सबको नहलाती। मिले एक से स्वर हमको है, भ्रमरों के मीठे गुंजन से, हम सब सुमन एक उपवन के। एक बार सुनिए। रंग रंग के रूप हमारे अलग अलग है, क्यारी क्यारी, लेकिन हम सबसे मिलकर ही इस उपवन की शोभा सारी। एक हमारा माली, हम सब रहते नीचे एक गगन के, हम सब सुमन एक उपवन के। सूरज एक हमारा, जिसकी किरणों उसकी कली खिलाती, एक हमारा चांद चांदनी, जिसकी हम सबको नहलाती। मिले एक से स्वर हमको है, भ्रमरों के मीठे गुंजन से, हम सब सुमन एक उपवन के। हम सब सुमन एक उपवन के। आप लोगों को पसंद हुआ है? इसमें क्या बताते हैं? रंग रंग के रूप हमारे अलग अलग है, क्यारी क्यारी। व्हाट इज द मीनिंग क्यारी? क्यारी तड़ा। देखिए एक चित्र, क्यारी। देखो, ക്യാരി തടങ്ങളായിട്ട് ചെയ്യുന്നതാണ് ക്യാരി എന്ന് പറയുന്നത്. അലഗ് അലഗ് ഹെ ക്യാരി ക്യാരി, ഓരോ തടങ്ങളിലായിട്ട് ക്യാരി ക്യാരി, അലഗ് അലഗ് ഹെ ക്യാരി ക്യാരി. समझा? क्यारी ओके। हमारे रूप और रंग अलग है, रंग रंग के रूप हमारे अलग अलग है, क्यारी क्यारी। एक उपवन में अलग अलग क्यारियों में पौधे हैं। हमारे रूप और रंग अलग अलग है, हमारे क्यारियां भी अलग अलग है। एक बगीचे में अलग अलग क्यारियों में पौधे हैं, उसका रूप और उसका रंग अलग अलग है। समझा? हमारे पौधे के रूप और रंग अलग अलग है, हमारी क्यारियां भी अलग अलग है, उसकी क्यारियां भी अलग अलग है, लेकिन हम सबसे मिलकर ही इस उपवन की शोभा सारी। लेकिन अलग अलग क्यारियों में है, लेकिन लेकिन हम सबसे मिलकर ही, हम सबसे मिलकर ही, हम सब मिलकर रहने से इस उपवन की शोभा सारी।
एक हमारा माली भी, माली हम सब। रंग रंग के रूप हमारे अलग अलग हैं क्यारी क्यारी, लेकिन हम सबसे मिलकर ही इस भवन की शोभा सारी. വ്യത്യസ്തങ്ങളായ തടങ്ങളിൽ, വ്യത്യസ്തങ്ങളായ നിറങ്ങളിൽ, വിവിധ തരത്തിലുള്ളതായ ചെടികൾ ഒരു പൂന്തോട്ടത്തിൽ ഉണ്ടെങ്കിലും പക്ഷേ ആ എല്ലാ ചെടികളും കൂടി ചേരുമ്പോൾ അതിന്റെ നിറവും അതിന്റെ സൗന്ദര്യവും വർദ്ധിക്കുന്നു. ലേക്കിൻ ഹം സബ്സെ മിൽക്കർ ഹി, ഒരു പൂന്തോട്ടത്തിലെ വ്യത്യസ്തങ്ങളായ തടങ്ങളിൽ ഉള്ളതായ വിവിധ വർണ്ണങ്ങളിലുള്ളതായ ചെടികൾ, ആ പൂക്കള് എല്ലാം കൂടി ചേരുമ്പോൾ ഇസ് ഉപവൻ കി ശോഭാസാരി, ഈ പൂന്തോട്ടത്തിന്റെ ഭംഗി വർദ്ധിക്കുന്നു. വ്യത്യസ്തങ്ങളായ നിറങ്ങളിലും വ്യത്യസ്തങ്ങളായ തടങ്ങളിലും ഉള്ളതായ ചെടികൾ ഒരു പൂന്തോട്ടത്തിന്റെ ഭംഗിയെ വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. एक हमारा माली हम सब, इस प्रकार एक हमारा माली हम सब, एक माली इस बगीचे का संरक्षण करता है. माली का अर्थ आप लोगों को मालूम है, हम पहले इकाई पहले लेसन में हमने पढ़ा माली. इस उपवन की शोभा एक साथ रहने के कारण बढ़ाती है. इस एक हमारा माली हम सब रहते नीचे एक गगन के, एक बगीचे को पालन पोषण करने माली सब बगीचों को पालन पोषण करते हैं. एक हमारा माली हम सब रहते नीचे एक गगन के, एक गगन, गगन का अर्थ क्या है? आकाश. एक गगन के नीचे, एक गगन के नीचे हम सब रहते हैं. इसका अर्थ क्या है? हमारा मालिक एक ही है. हम विविध प्रकार के रूप रंग के पौधे एक बगीचे की सुंदरता बढ़ाती है. इस प्रकार हमारे देश में विविध रूप रंग के लोग, विविध वेशभूषा, खान पान सब अलग अलग है, लेकिन एक साथ रहने के कारण इस पृथ्वी की, इस धरती की, इस भूमि की शोभा बढ़ाती है. हम अलग अलग राज्यों में निवास करते हैं, अलग अलग भाषा बोलते हैं, हमारे खान पान वेशभूषा सब भिन्न भिन्न है, लेकिन हमारी विशेषता क्या है? हम सब एक साथ रहने से हमारे पृथ्वी, इस धरती की सुंदरता बढ़ाती है. कैसे, किस प्रकार? एक बगीचे में रंग रंग के विविध प्रकार के पेड़ पौधे फूल एक साथ रहने से उस बगीचे की सुंदरता बढ़ाती है. इस प्रकार हम लोग गगन के नीचे हम एक साथ रहने से, एक साथ रहने से हमारे धरती की सुंदरता बढ़ाते हैं. हम सब एक है. വിവിധ വ്യത്യസ്തങ്ങളായ രൂപത്തിലും അല്ലെങ്കിൽ പല മതത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നവരും നമ്മുടെ ആചാരങ്ങള്, നമ്മുടെ വസ്ത്രധാരണം എല്ലാം വ്യത്യസ്തമാണ്. എങ്കിലും നാം ഒന്നിച്ചു നിൽക്കുമ്പോൾ एक गगन के नीचे हमारे माली एक है, हम सब एक है. समझा? हम सब एक है. किस प्रकार? हमारे इस एक बगीचे के पौधे एक साथ रहने से उसकी सुंदरता बढ़ाती है. इस प्रकार हम लोग एक साथ रहने से हमारे देश की सुंदरता बढ़ाती है. हमारे देश सुंदर बनाने के लिए हम क्या करना चाहिए? हम एक साथ रहना चाहिए. इससे हमारी पृथ्वी का सुंदरता बढ़ाती है, हमारे देश की कल्याण होता है. समझा? आप लोगों को इस पंक्ति में समझा? एक बार भी पढ़िए. रंग रंग के रूप हमारे अलग अलग है क्यारी क्यारी, लेकिन हम सबसे मिलकर ही इस उपवन की शोभा सारी. एक हमारा माली हम सब रहते नीचे एक गगन के, हम सब सुमन एक उपवन के. हमारे रूप और रंग अलग है, हमारी क्यारियां भी अलग है, लेकिन हम सब मिलकर रहने ही इस उपवन की शोभा बढ़ी है. हमारे माली भी एक ही है और हम सब एक ही आकाश के नीचे रहते हैं. इस प्रकार हम सब एक साथ रहने से हमारे देश की कल्याण होते. समझा? अच्छा, अगली पंक्तियां.
सूरज एक हमारा जिसकी किरणें उसकी कली गिलाती। सूरज एक हमारा सूरज एक है। हम सब का सूरज एक ही है. നമുക്കെല്ലാവർക്കുമുള്ള സൂര്യൻ ഒന്ന് തന്നെയാണ് അല്ലേ? സൂരജ് ഏക് ഹമാര ജിസ്കി കിരണേം ഉസ്കി കലി ഖിലാത്തി. ഉസ്കി കലി ഉസ് സൂരജ് കിരണോം സേ കലിയാം ഗിൽത്തി ഹേ. നമുക്കറിയാം അല്ലേ? പൂമുട്ടുകൾ വിടരുന്നു. സൂരജ് ഏക് ഹേ, सूरज एक हमारा जिसकी किरणें उसकी कली गिलाती. उसकी कलियां सूरज के किरणों से कलियां गिलाती है. हम सब का सूर्य एक ही है. इस पौधे के सब बगीचे के सब पौधों को एक ही सूरज है. उस सब इस सूरज के किरणों से कलियां गिलाती है. सूरज के किरणों से इस कलियां गिलाती है. सबका सूरज एक ही है, कलियों को गिलाती है. इस बगीचे के सब को सूरज एक ही है. हम सबका सूरज एक ही है. एक ही सूरज की किरणों हमारे कलियों को गिलाती है. हम जिसकी हम सबसे नहलाते हैं. एक हमारा चांद चांदनी है. चांद का अर्थ क्या है? चांद चंद्र, चांदनी निलाव. आ निलाविल जिसकी सबको नहलाती, सबको नहलाती. एक हमारा चांद चांदनी, हमारा चांद और चांदनी एक है. इस चांदनी में जिसकी हम सबको नहलाती, इसमें हम നഹലാത്തി. നിലാവിൽ കുളിക്കുക. നല്ല കവികളൊക്കെ വർണ്ണിക്കാറുണ്ട് അല്ലേ? നിലാവിൽ കുളിച്ചു നിൽക്കുന്നു. എന്ത് ഭംഗിയായിരിക്കും പൗർണമി ദിവസം നിലാവിൽ കുളിച്ചു നിൽക്കുന്നതായ ആ ചന്ദ്രൻ. ഏക് ഹമാര ചാന്ദ് ചാന്ദിനി, നല്ല ഭംഗിയായിട്ട് നിലാവിൽ കുളിച്ചു നിൽക്കുന്ന പൂന്തോട്ടത്തിലെ ചെടികൾ. ഏക് ഹി ചാന്ദ് ഹേ, ഒരേ ചന്ദ്രൻ. ഏക് ഹമാര ചാന്ദ് ചാന്ദിനി ജിസ്കി ഹം സബ്കോ നഹലാത്തി ഹേ. हम सबको नहलाते हैं. हम सबका सूर्य एक ही है. इस पौधे के सबका सूर्य एक ही है. आगे ही सूरज की किरणों से उसकी कलियां गिलाती है. सबकी चांदनी एक ही चांदनी में नहाते हैं. ഒരേ നിലാവിൽ ഒരേ സൂര്യന്റെ കിരണങ്ങൾ സ്പർശിക്കുമ്പോൾ പൂക്കൾ വിടരുന്നു. सबका सूरज एक है. आगे ही सूरज की किरणों से, ഒരേ സൂര്യന്റെ കിരണങ്ങൾ കൊണ്ട് പൂക്കൾ വിടരുന്നു. ആഗ് കി ചാന്ദ് മേ കി ചാന്ദിനി ആഗ് ഹേ. ചാന്ദ് അവർ ചാന്ദിനി ആഗ് ഹി ഹേ. ചന്ദ്രനും നിലാവും ഒരുപോലെ. ആ നിലാവിൽ കുളിച്ചു നിൽക്കുന്നതായ ഭംഗിയുള്ളതായ ആ പൂക്കൾ. ജിസ്കി ഹം സബ്കോ നഹലാത്തി ഹേ. മിലെ ആഗ് സേ സ്വർ ഹംകോ ഹേ. ഭ്രമരോം കെ മീഠേ ഗുഞ്ചൻ സേ. सूरज आग है. उस सूरज की किरणों से हमारे बगीचे के पौधे गिराती है. एक चांद और चांदनी एक है. उस चांदनी में सब नहलाती है. अगला मिले एग से स्वर हमको, हम से भ्रमरों के मीठे गुंजन से. भ्रमरों के मीठे गुंजन से, വണ്ടുകളുടെ മൂളൽ. भ्रमरों के मीठे गुंजन से हमको एक सा स्वर मिलते हैं. भ्रमरों के स्वर एक जैसा है. हमको एक जैसा स्वर मिलता है. इस पंक्तियों में कवि ने बताती है, क्या बताती है? हमारा सूरज एक ही है. हम सबका सूरज एक ही है. हमारे चांद भी एक ही है. सूरज के किरणों से कलियां कलियों का क्या हुआ? പൂമൂട്ടൽ എന്തുണ്ടാകുന്നു? ആ ഗിലാത്തി ഹേ. चांदनी में नहाती है. इस तरह एक सूरज एक चांद की किरणों से इस दुनिया सब पेड़ पौधे बहुत सुंदरता बढ़ाते हैं. फिर कवि ने बताते हैं, मिले एग से स्वर हमको, हमको एग से स्वर मिलते हैं. कहाँ से? भ्रमरों के मीठे गुंजन से. भ्रमरों के मीठे गुंजन से हमसे एग से स्वर मिलते हैं. भ्रमरों के
स्वर एग जैसा है। इससे कवि क्या बताती है, हमको क्या संदेश देता है? हम मिलजुल कर रहने की आवश्यकता है। हम मिलजुल कर रहने की आवश्यकता है। कैसे रहना? एकता से। इस कविता से कवि हमको संदेश देती है, हमारे वेशभूषा, खान पान, भाषा सभी अलग अलग है। हम अलग अलग क्यारियों में पैदा, बगीचे के सुमन अलग अलग क्यारियों में है। इस प्रकार हम अलग अलग देशों में निवास करते हैं, लेकिन इस पृथ्वी पर सभी लोग एकता से रहने के कारण इस पृथ्वी की सुंदरता बढ़ती है। एक बगीचे में सब मिलकर विविध रंग के फूल अलग अलग क्यारियों में उस बगीचे की सुंदरता कैसे बढ़ाती है, उस प्रकार हमने क्या करना? एकता से हम रहने की आवश्यकता है। हमारे देश की सुंदरता बढ़ाने के लिए, हमारी एकता के लिए हम क्या करना चाहिए? हम एकता से रहना चाहिए। हमारा कर्तव्य है एकता से रहना, हमारे राज्य की रक्षा करना, ये तो हमारा कर्तव्य है। इस कविता के द्वारा कवि ने यह संदेश हमको देती है। कवि ने बताया हमारा माली भी एक है, एक माली के नीचे हम सब रहते हैं। हम कैसे रहना चाहिए? हम एकता से बहुत अच्छे तरीके से आपस में बहुत एकता से रहने, इससे हमारे देश की कल्याण होगी। हमारे देश की उन्नति के लिए हम क्या करना चाहिए? एकता से रहने चाहिए। इसके कई उदाहरण में हम कवि बताती है। भ्रमरों का मीठा गुंजन और एकता से एक स्वर हमें मिलते हैं। यह हमारा कर्तव्य है, एकता से रहना। आप लोगों को यह कविता समझा? ये किसकी कविता है? द्वारिका प्रसाद महेश्वरी। यह बहुत सुंदर कविता है है ये बहुत സുന്ദര കവിത है। എന്തോരം നല്ല സുന്ദരമായ കവിതയാണ്, എന്തെല്ലാം നല്ല ആശയങ്ങളാണ് അതിൽ കൂടെ നമുക്ക് ലഭിക്കുന്നത്. മനോഹരമായ ഒരു പൂന്തോട്ടം, ആ പൂന്തോട്ടത്തിന് മനോഹരിത എങ്ങനെ ഉണ്ടാകുന്നു? വിവിധ വർണ്ണത്തിലുള്ളതായ പൂക്കൾ ഒന്നിച്ചു നിൽക്കുമ്പോൾ ആ പൂന്തോട്ടത്തിന്റെ ഭംഗി വർദ്ധിക്കും. നമ്മുടെ നാട് വ്യത്യസ്തങ്ങളായ ഭാഷകൾ സംസാരിക്കുന്നവർ, വ്യത്യസ്തങ്ങളായ വസ്ത്രധാരണത്തിലുള്ളവർ, വ്യത്യസ്തങ്ങളായ ഭക്ഷണ പദാർത്ഥങ്ങൾ കഴിക്കുന്നവർ, ഇങ്ങനെയുള്ള നമ്മുടെ നാട്ടിൽ നാം എല്ലാവരും ഐക്യത്തോടുകൂടെ നിൽക്കുകയാണെങ്കിൽ എപ്രകാരമാണ് ഒരു പൂന്തോട്ടത്തിന്റെ ഭംഗി എല്ലാ പൂക്കളും ചേർന്ന് നിൽക്കുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്നത്, അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ നാടും വളരെ സുന്ദരവും മനോഹരവുമാകും. ഈ ഒരു സന്ദേശമാണ് കവി നമുക്ക് ഇതിൽ കൂടെ നൽകുന്നത്. ഹമാരെ രൂപവ രംഗ് അലഗ് ഹേ, നമ്മുടെ രൂപവും രംഗും എല്ലാം വ്യത്യസ്തങ്ങളാണെങ്കിലും ഏകദാസരേനയ്ക്ക് കാരണം ഒന്നിച്ചു നിൽക്കുമ്പോൾ നമുക്ക് നമ്മുടെ നാടിന്റെ ഭംഗി വർദ്ധിപ്പിക്കാനാണ്. കല്യാൺ ഹോനേക്കോ ഹമാരെ ദേശ് കി കല്യാൺ ഹുവ, നമ്മുടെ നാടിന്റെ നന്മ उयर्च ഉണ്ടാവും. आप लोगों को समझा? अब पसंद हुआ है कविता? हाँ, हमारे देश के प्रति हम बहुत आदर करना की चाहिए। हमारा देश, हम सब एकता से रहकर हमारे देश की रक्षा करना हमारा कर्तव्य है। यहाँ कवि सुमन और उभवन किसको और संकेत करते हैं? सुमन। यहाँ कवि ने बताया सुमन, यहाँ किसकी ओर संकेत करता है? सुमन किसकी ओर संकेत करता है? सोचिए, क्या सुमन किसकी ओर संकेत करते हैं? എന്തിനെ കുറിച്ചായിരിക്കും കവി ഇവിടെ സുമൻ എന്ന് പറയുന്നത്? ആ, ഓരോ പൂക്കളും ഏതിനോടാണ് കവി ഉപമിച്ചിരിക്കുന്നത്? ഇവിടെയുള്ളതായ മനുഷ്യരോട്. സുമൻ മനുഷ്യ. इस प्रकार और ഉപവൻ, ഉപവൻ किसकी ओर संकेत करता है? ഉപവൻ എന്ന് എന്താണ് കവി ഉദ്ദേശിച്ചിരിക്കുന്നത് അവിടെ? മനോഹരമായ നമ്മുടെ രാജ്യം അല്ലെ, ഈ ഭൂമിയെയാണ് ഉപവൻ എന്നായിട്ട് അവിടെ കവി സൂചിപ്പിച്ചിരിക്കുന്നത്. കാരണം ഇത്രയും മനോഹരമായ ഭൂമിയെ ഈ പൂന്തോട്ടം എങ്ങനെയാണോ ഭംഗിയുള്ളതാക്കി തീർക്കുന്നത് പൂക്കൾ കൊണ്ട്, അതുപോലെ ഈ ഭൂമി ഇവിടെയുള്ള മനുഷ്യരുടെ നന്മ പ്രവർത്തികൾ കൊണ്ട് ഈ ഭൂമിയെ സമ്പന്നമാക്കാം, കല്യാൺ ഹോക, നമ്മുടെ നാടിന് ഐശ്വര്യം ഉണ്ടാക്കാം. ഇതാണ് കവി ഇവിടെ ഇതിൽ നമ്മൾ പഠിപ്പിക്കുന്നതായ
പാഠഭാഗം. നമ്മൾ ഇതിൽ എന്ത് മനസ്സിലാക്കണം? इस कविता के द्वारा आप लोगों को क्या समझा? हम एकता से रहने की आवश्यकता है, समझा? देखिए, मिलजुल कर रहने से ही दुनिया का कल्याण होता है। इससे हमने क्या पढ़ा? एक है मिलजुल कर। हम मिलजुल कर रहने के कारण हमारे देश की मिलजुल कर रहने से ही दुनिया का कल्याण होता है. ഒന്നിച്ചു നിന്നാൽ ആണ് നമ്മുടെ നാടിന്റെ കല്യാൺ ഹോത്താ ഹെ, നന്മയുണ്ടാവുന്നത്. നമ്മുടെ നാടിന്റെ ഐശ്വര്യത്തിന് കല്യാൺ ഹോത്താ ഹെ, നമ്മുടെ നാടിന്റെ ഐശ്വര്യത്തിന് ഒന്നിച്ചു നിൽക്കാം. ഇനി അവിടെ നമുക്കൊരു വർക്ക്ഷീറ്റ് കാണാം. ആ വർക്ക്ഷീറ്റ് സഹി മിലാൻ കരയും. രണ്ട് കോളായിട്ട് കൊടുത്തിരിക്കുന്നു. हमारा चांद भी, सूरज की किरणें, चांद की चांदनी, हमारा एक ही, भ्रमरों के गुंजन. അടുത്ത ടേബിളില് सूरज है, मीठे है, एक है, कली गिलाती है, सबको नहलाती है. यह सही मिलान करें. इस कविता पढ़कर, इस कविता से, इस कविता पढ़कर आप अच्छी तरह इस कविता पढ़कर उस वर्कशीट की पूर्ति करें. സഹി മിലാൻ കരേ. നിങ്ങൾ ആ കവിത ഭാഗം നല്ലതുപോലെ വായിച്ചിട്ട് അതിൽ നിന്നും ആ പ്രവർത്തനം, ആ വർക്ക്ഷീറ്റ് നിങ്ങൾ പൂരിപ്പിക്കണം. समझा? आगे ले चित्र देखिए. ये तो हमारे पुस्तक में एक मिलेम एक से स्वर हमको भ्रमरों के मीठे गुंजन से. यहाँ कवि ने क्या बताती है? ये तो हमारे पुस्तक के पंक्तियां है. मिले एक से स्वर हमको भ्रमरों के मीठे गुंजन से. यहाँ कवि ने क्या बताती है? कवि कहते हैं सभी भ्रमरों की आवाज हमें एक जैसी लगती है. यहाँ कवि ने क्या बताती है? कवि कहते हैं सभी भ्रमरों की आवाज हमें एक ही जैसे लगती है. आवाज मीन्स शब्दം. എല്ലാ सभी भ्रमरों की, എല്ലാ വണ്ടുകളുടെയും आवाज हमें एक जैसे लगती है. हमें भी ऐसे ही मीठे मीठे स्वर से बातें करनी चाहिए. हमें क्या करनी चाहिए? हमें भी भ्रमरों के आवाज एक जैसी है, इसी प्रकार हम भी मीठे स्वर से बातें करनी चाहिए. हम मीठे स्वर से बातें करनी चाहिए. सब लोग मिलजुल कर रहे, इसी से कल्याण है. हम सब लोग मिलजुल कर रहते, इससे हमारे देश की कल्याण होते. हमारे यहाँ कवि बताती है मिलेम एक से स्वर, एक से स्वर और एक शब्दम. हम दूसरों के बातें करते समय बहुत ശ്രദ്ധ करनी चाहिए. നമ്മൾ മറ്റുള്ളവരോട് സംസാരിക്കുമ്പോൾ വണ്ടുകളുടെ ഒരേ ശബ്ദം മറ്റുള്ളവരുമായിട്ട് സംസാരിക്കുമ്പോൾ വളരെ നല്ല രീതിയിൽ, അതാണ് കവി അതിൽ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. നമ്മുടെ സംസാരം ഏക് ജൈസ ഹോന ചാഹിയേ. മറ്റുള്ളവരോട് സംസാരിക്കാനായിട്ട് നമുക്ക് ഒരേ രീതിയിൽ സംസാരിക്കും. समझा? इस प्रकार हमने एक सुंदर कविता पढ़ी. कविता का नाम क्या है? समसुबन एक उपवन के. आप लोगों को समझा? इस कविता के द्वारा कवि ने क्या बताती है? हम सब एक उपवन के, हम सब सुमन है. सुमन का अर्थ है हम के मानव सब सुमन है. और तो सुमन के इस उपवन, यहाँ इस पृथ्वी है, इस भूमि है, इस पृथ्वी की सुंदरता बढ़ाने के लिए किस प्रकार एक उपवन, उपवन में पौधों के मिले जुले से एक साथ रहने से किस प्रकार बगीचे की सुंदरता बढ़ाती है. എപ്രകാരമാണോ എല്ലാ നിറത്തിലുള്ളതായ പൂക്കളും, നമുക്കറിയാം ഒരു പൂന്തോട്ടം എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരേ തരത്തിലുള്ള പൂക്കളായിരിക്കില്ല, വ്യത്യസ്ത നിറങ്ങളിലുള്ളതും
വ്യത്യസ്തങ്ങളായ ഗന്ധമുള്ളതും അതുപോലെ തന്നെ വ്യത്യസ്തങ്ങളായ രൂപത്തിലുള്ളതായ ഒരുപാട് പൂക്കളുണ്ട്, ചെടികളുണ്ടാവും. അവയെല്ലാം കൂടി ചേരുമ്പോഴാണ് അതൊരു സുന്ദരമായ മനോഹരമായ പൂന്തോട്ടമാവുന്നത്. അതുപോലെ എല്ലാവരും ഒന്നിച്ചു നിന്ന് ഏകദാസേ രഹനേസേ ഹം സബ് एक साथ रहने से, कई तरह के लोग हैं लेकिन एक साथ रहने से हमारे भाषा, हमारे गान पान, वेशभूषा ये सब अलग अलग है। ये तो लेकिन ये सब अलग अलग होने पर भी हम एक साथ रहने की आवश्यकता है। इससे क्या हुआ? हमारे देश की कल्याण हुआ। ये अगला वर्कशीट है तुम्हारे पुस्तक में, समान अर्थ वाले शब्द। समान अर्थ वाले शब्द ये तो टेक्स्ट बुक ഒരു വർക്ക്ഷീറ്റ് ആണ്. आप लोगों ने अच्छी तरह पढ़कर सम शब्द हम है फूल, सूर्य, बगीचा, भूमि, बावरा, चंद्रिका। इन शब्दों को अलग शब्द इस कविता भाग में है। अच्छी तरह पढ़कर उसका समान शब्द वाले, समान अर्थ वाले शब्द इससे ढूंढ ले। समझा? इस तरह आज आप लोगों को ये कविता पसंद हुआ, समझ हुआ? अच्छी तरह पढ़ना, നല്ലതുപോലെ വായിച്ച് കവിത ആസ്വദിക്കുക, കവിയുടെ ആശയം മനസ്സിലാക്കുക. इसका आशय क्या है? कवि का उद्देश्य क्या है? कवि का आशय क्या था? हम सब एक साथ रहना, हम सब एक साथ रहना, इससे हमारे देश की कल्याण होगा। समझा? धन्यवाद। आपका आज का क्लास समाप्त हुआ। आप लोगों ने पसंद हुआ है ना? अच्छा, धन्यवाद।